नमस्कार मित्रांनो, आय एम सो सॉरी. मी सुरू केलेलं आहे 5 दिवस झाले. शूट केलं मी थोडं थोडं, पण ब्लॉग एडिट करून टाकायचं जमलं नाही. कारण काय झालंय, सध्या 5 दिवस कंटिन्यू ऑफिस सुरू होतं. ऑफिसमध्ये मी थोडं शूट करून ठेवलं आहे. आणि ॲक्च्युली मी खूप नवीन आहे ना, त्याच्यामुळं मेन विसरतोय मी. शूट करायचं राहून जाते. तर सध्या मी काय करतोय, मी कंपाईल करतोय जेवढं माझ्याकडे चांगला कंटेंट आहे ब्लॉगिंगचं शेअर करण्यासारखं तसं. तर आणि एक चांगली गोष्ट आहे, एक शॉर्ट्सला आपल्या जवळजवळ 4 लाख व्ह्यूज गेलेले आहेत. आईचं बड्डे सेलिब्रेट करायला गेलो होतो, अवनीनी स्प्रे वगैरे उडवला होता. ती पण तुम्ही चेकआउट करू शकता रील चॅनलला जाऊन. आणि ब्लॉग मी टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आत्ता सध्या आजची कंडिशन अशी आहे की मी घरी आहे, मी काम सुरू केलेलं आहे. प्राजक्तानी सकाळी बिचारीनी सगळं करून गेली आहे, जेवण नाश्ता. आणि आज तिला मी सोडायला पण गेलो नाही मेट्रोला. ती खूप झोप आलती मला, कारण सॅटर्डे संडे इतके इव्हेंट होते व्हिडिओ काढण्यासाठी ब्लॉगचे. पण एवढं काम होतं आम्हाला, आम्ही एवढं फिरलो. आणि अजून कोणाला जास्त माहीत नाही आहे की ब्लॉगिंग असं करतोय, तर थोडं ऑकवर्ड पण होतं व्हिडिओ काढायला. पण तरी जेवढं जमलं तसं मी त्यामध्ये दाखवेन तुम्हाला. खूप आम्ही म्हणजे जवळचे 3 नातेवाईक होते आमचे. त्यांना 2 जणांना मुली झाल्या होत्या आणि एकाला मुलगा झाला होता. तर मावस भावाला मुलगी झाली, त्यांना आम्ही मस्त जाऊन झोका दिला एक. त्याचं थोडंसं ग्लिम्स फक्त आहेत. खूप मी विसरलो शूट करायचं, बाळांना काढून दाखवून तसं वगैरे. घाई गडबडीत होतं, खूप ऊन आहे. आणि एवढं ऊन होतं काल आपल्या पुण्यामध्ये, एवढं ऊन आहे. तरी पण आम्ही सकाळी आवरून वगैरे काल 12 वाजता निघलो. झोका घेतला, 2 जणांना कपडे आणि जे नेसेसरी प्रोडक्ट असतात लहान मुलांचे, असं गिफ्ट बनवलं आम्ही 2चं घेऊन. तर एक ऑफिस फ्रेंड आहे, त्याला जवळचा मित्र आहे, त्याला पण मुलगी झाली, त्याला एक गिफ्ट दिलं. एक पप्पांचे जुने मित्र आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला होता लहानपणापासून आम्हाला. त्यांना नातू झाला, त्यांना आम्ही जाऊन गिफ्ट दिलं. आणि मावस भावाला मात्र पाळणा दिला, कारण त्याला मी म्हटलं होतं तुला पाळणा देईन. आणि मजा आली. पण ॲक्च्युली माझ्या म्हणजे पूर्ण दिवस आमचा फुल दमलो. आणि आज पण मी काहीच शूट नाही झालं. ॲक्च्युली मला एक स्टँड घ्यायचं आहे की जेणेकरून मी आवरत असन वगैरे असेल ना, त्यावेळेस थोडंफार शूट झालं. ओके, आज गुरुवार आहे, लाईट जाऊ शकते. कामाची वाट लागली आहे, म्हणजे इच्छा होत नाही पण करायला लागतंय. इकडं बंडू शेटला हा नाश्ता दिलेला आहे. मी न्यूट्रिशियस बनाना ट्राय खातोय. त्याच्यानंतर मस्त की चहा गरम केलाय आणि चपाती. बटाटा आहे, पण बटाट्याला मी हात नाही लावणार, कारण मग दुपारच्याला वेगळं खातोय असं वाटणार नाही. ओके, तर या केळे खायला. तर मित्रांनो, ही एक अशी गोळी आहे, ती दाखव पहिली गोळी. ही पाण्यामध्ये टाकायची. हा बोल. आणि मग प्यायची. इनो सारखी होती. याच्याने छातीतला कफ रिलीफ होतो आणि सर्दीसाठी थोडंसं बरं पडते. इन फाडताऊ. हे आम्ही 1 ग्लास पाणी घेतलंय. हे जास्त मी पिणार आणि थोडंसं आऊ पिणार, किंवा थोडंसं आऊ स्टार्टिंगला थोडंसं पिणार, बाकी सगळं मी पिणार आहे. दाखव आऊ कसं आहे, टाकून दाखव. लहान मुलांसाठी नाही आहे ही, मोठ्या माणसांची आहे. पण एकदम थोडंसं आवनी एक एन्जॉय म्हणून पिती. इनो सारखं आहे. गोळी दाखव. अशी काही पाण्यात टाकू. ओ बघा, वोल्कॅनो. वाव. ही नंतर आहे ना ऑरेंज होती. ते ऑरेंज फ्लेवर घेतलंय का? ऑरेंज खरंच ना डॅडी, तू प्यायचं त्या ऑरेंज. हां, तेव्हा तर व्हायचं. आय थिंक असं ऑरेंज फ्लेवरच. हे बघा, हे खा. बुलबुले थोडेसे आता ते. इकडे वा, इकडे घे ना डॅडा. बघा मी काय करते ते बघा पहिलं. जणू काय उकळत आहे पाणी. नीट वायर वगैरे बघ. ओके, तर गोळी जवळ संपत आली आहे. पूर्ण संपल्यानंतर पहिले आऊ घेणार तू एक सिप. सिलेंडर भरायचं काम आवणीचं आहे. सिलेंडर भरतीये.
अजून तिला हा जोक माहित नाही मित्रांनो. ठीक आहे, गोळीला अजून थोडासा वेळ आहे. ती पूर्ण झाली की आता अवनी पिऊन दाखवणार, मग मी पिऊन दाखवणार. अजून वेळ आहे थोडा. पिऊन दाखवतात. काय नाही अडू. आता आपण चला चला चला, पिऊन घे पिऊन घे पिऊन घे. ठीक आहे. सांडू नको. बस झालं, 1-2 घोट तर पी. ठीक आहे. 2 घोट पी. कसं आहे? खट्टा मिट्टा. असंच माझं शूट कर. खट्ट आहे. कॅमेरावर हात कर. तर डॅडी ही गोळी कधीतरी प्यायची ना? हा, ही गोळी नंतर प्यायची ना? हा, उद्या. रात्री. रात्री चलो गाईज. गाईज. चलो गाईज. अरे अरे मित्रांनो म्हणायचं. मित्रांनो. अरे अरे कसं मित्रांनो, अवनीने मला मोबाईल दिलाय का तर ब्लॉग काढ. मी त्याला सांगितलंय की आपण ब्लॉग काढून एवढे फेमस होऊ, आपले व्हिडिओज एवढे लोक बघतील, आपण पैसे कमवूया युट्यूब कडून एवढे की ते पैसे घेऊन मी अवनीला डिझनीलँडला नेणार आहे आणि तिथं जाऊन आम्ही ब्लॉग काढणार आहे अवनी डिझनीलँड मध्ये फिरताना खेळताना. मिशन एवढे पैसे कमवायचे की डिझनीलँडला जायचं.